एक दोन नाही, अवघ्या 2 दिवसात लोकलमध्ये 3 धक्कादायक घटना घडल्या. आणि आता प्रश्न पडतोय मुंबईकरांनो, तुम्हाला नेमकं झालंय तरी काय? ठाकुर्लीमध्ये सीटच्या वादातून एका प्रवाशाचं डोकं फोडलं गेलं. कल्याण डोंबिवली दरम्यान महिला डब्यात सीटवरून झालेल्या वादानंतर एका महिलेने चक्क पेपर स्प्रे फवारला. तर कुर्ल्यात एका तरुणानं हातात काठी घेऊन प्रवाशांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. मुंबईकरांनो, हीच का ती मुंबई जिथे एखादा अनोळखी पडला तर 10 हात मदतीला धावून यायचे? हीच का ती मुंबई जिथे संकटाच्या काळात माणूस माणसासाठी उभा राहायचा? आज एका सीटसाठी, क्षणिक रागासाठी आणि अहंकारासाठी आपण एकमेकांचे जीव धोक्यात घालायला लागलो आहोत. हो, मुंबईकरांचं आयुष्य धावपळीचं आहे, तणावाचं आहे, संघर्षाचं आहे. पण त्याचा राग समोरच्या माणसावर काढून आपण काय मिळवणार? समोरचा रागात असेल तर आपण शांत राहूया. प्रत्येक वादाला मारामारीचं रूप देणं ही ताकद नाही तर कमकुवतपणाची निशाणी आहे. आपल्या मुंबईचं स्वास्थ्य, आपली संस्कृती आणि आपली माणुसकी आपल्या हातात आहे. चला, एकमेकांना साथ देऊया, मदत करूया आणि पुन्हा एकदा मुंबईकर म्हणून अभिमान वाटेल अशी मुंबई घडवूया.